नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। कोठारी घराण्यावर सागर कोठारी यांच्या अपघाती मृत्यूमुळे मोठा आघात। गेल्या दशकभरात 3 चुलते कालवश, काका पाठोपाठ पुतण्याचाही अपघाती मृत्यू। बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बार्शीच्या विविध उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या कोठारी घराण्यातील कर्तबगार युवा उद्योजक सागर जयेशभाई कोठारी यांचे अवघ्या 36व्या वर्षी दिनांक 12 डिसेंबर रोजी दुर्दैवी अपघाती निधन झाल्यामुळे कोठारी घराण्यावर मोठा आघात झाला आहे। गेल्या दशकभरात बार्शीबरोबरच राज्यामध्ये विविध क्षेत्रात संपर्क आणि घनिष्ठ संबंध असलेले व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हिरो होंडा कंपनीचे वितरक म्हणून परिचित असलेले दीपक कोठारी यांचे बार्शीवरून पुण्याकडे जाताना दौंडजवळ वरवंडे येथे पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अनपेक्षित अपघाती मृत्यूमध्ये सपत्नीक निधन झाले होते। त्यानंतर काही वर्षातच त्यांचे बंधू बार्शीच्या उद्योग व इंधन विक्री क्षेत्रात अत्यंत शांत, मनमिळाऊ, विनम्र व्यक्तिमत्व असलेल्या कुमारभाई कोठारी यांचे वयाची 50 ओलांडली नाही तोपर्यंत तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते। दीपक भाईंच्या निधनानंतर कोठारी घराण्यावर झालेला आघात भरून निघत असतानाच कुमारभाईंच्या जाण्यामुळे या घराण्याला मोठा धक्का बसला। त्यानंतर केवळ 2 वर्षांनी कोठारी घराण्यातील ज्येष्ठ बंधू व सार्वजनिक घरगुती गॅस वितरण प्रणालीमुळे बार्शी शहराच्या घरोघरात परिचित असणारे जयेशभाई कोठारी यांचेही वयाची 65 गाठताना दुचाकीवरून तोल जाऊन पडल्यानंतर मेंदू व शरीराला झालेल्या गंभीर इजेमुळे निधन झाले होते। कोठारी घराण्याने हे 3 कर्तबगार सुपुत्र लागोपाठ गमावले। त्यातच जयेशभाईंचा वारसा पुढे नेणाऱ्या सागरभाई कोठारी यांचे सोलापूरवरून कामे आटपून बार्शीकडे येताना राळेराजजवळ समोरून आलेल्या टेम्पोची जोरदार धडक बसून अपघाती निधन झाले आहे। कोठारी घराणे हे बार्शी शहराच्या विविध क्षेत्रामध्ये व विविध स्तरामध्ये विविध उद्योगांमुळे जोडले गेलेले घराणे आहे। या घराण्यातील एक युवा कर्तबगार उद्योजकाचे अशा पद्धतीने दुर्दैवी निधन झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो। तसेच जयेशभाई कोठारी यांचे ज्येष्ठ पुत्ररत्न जिग्नेशभाई कोठारी यांना या सर्व कौटुंबिक आपत्ती काळात पुढे जाण्याचे सामर्थ्य ईश्वराने द्यावे या सदिच्छा।